नमस्कार. आज आपण एका छोट्या व्हिडिओबद्दल बोलणार आहोत. आत्तापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाही असेल, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा. इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ। Get out of here! Get out of here! Get out of here! हा फक्त व्हिडिओ नाही मित्रांनो, हा आहे जनतेचा राग, फ्रस्ट्रेशन आणि सिस्टम बद्दलचा असंतोष. मुंबईमध्ये एक रॅली चालू होती, मोठं आंदोलन होतं, मोठे नेते त्याच्यामध्ये सहभागी होते, मोठ्या घोषणा दिल्या जात होत्या. ही रॅली होती भाजपची. पण अचानक एक स्थानिक सुशिक्षित महिला पुढे आली आणि थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ओरडली, गेट आउट. आणि बस, त्या एका वाक्यानं सगळ्या आंदोलनाची हवा काढली. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट काय आहे, ही रॅली होती कशासाठी? महिला सक्षमीकरणासाठी. म्हणजे महिलांसाठी रॅली आणि एका महिलेनंच रॅली थांबवली. आयर्नी बघा, सक्षमीकरण दाखवायला आले होते आणि सक्षमीकरण प्रत्यक्षात दिसलं रस्त्यावर, म्हणजे डाव उलटा पडला. ही फक्त मजेशीर गोष्ट नाही, ही खूप सिरियस गोष्ट देखील आहे मित्रांनो. कारण ती महिला फक्त एक व्यक्ती नाही, ती आहे एक सिम्बॉल. त्या महिलेमध्ये हजारो लोकांचा राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, रोजचा त्रास आहे. समजा तुम्ही 1 तास ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहात, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, ऑफिसमध्ये खूप महत्वाची अशी मीटिंग होणार आहे, किंवा तुम्हाला घरी जायचं आहे पण रस्ता बंद आहे. का? कारण राजकीय रॅली सुरू आहे. मग तुम्हाला राग नाही येणार का? आणि तो राग त्या महिलेनं ओपनली दाखवला. ती म्हणाली नाही की मला तुमची पॉलिसी समजत नाही, ती म्हणाली मला त्रास होतोय. आणि हाच खरा मुद्दा आहे. कारण सामान्य माणूस पॉलिसीमध्ये नाही जगत, तो रोजच्या आयुष्यात जगतो. त्याला कोणतीही सरकारने दिलेली पॉलिसी चालत नाही, लागू होत नाही त्याच्या नेहमीच्या आयुष्यात रोजच्या. त्याला ट्रॅफिक महत्वाचं आहे, त्याला वेळ महत्वाचा आहे, त्याला कन्व्हिनियन्स महत्वाचा आहे. आणि जेव्हा हे सगळं डिस्टर्ब होतं, तेव्हा बाहेर येतं फ्रस्ट्रेशन. आता एक मोठा प्रश्न, ही रॅली कोणी केली होती? सत्तेत असलेल्यांनीच ही रॅली केली होती. इथेच तर सगळ्यात मोठी आयर्नी आहे. हाच एक मोठा विरोधाभास आहे. जे सत्तेत आहेत तेच रस्त्यावर आंदोलन करत आहेत. म्हणजे तुमच्याकडे पॉवर आहे ना, आणि तुम्हीच प्रोटेस्ट करताय. मग प्रश्न, विरोध कोणाला दाखवताय? जनता कन्फ्यूज होते, कारण ऑपोजिशन प्रोटेस्ट करतं हे आपल्याला माहित आहे, पण गव्हर्नमेंट प्रोटेस्ट करतं हे लोकांना समजत नाही. आणि इथेच डिस्कनेक्ट तयार होतो. आता त्या महिलेकडे, या विषयावरती आपण परत येऊया. ही महिला म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, ती आहे पब्लिक मूड. आज अनेक लोकांना वाटतं आम्हाला विचारात कोणी घेत नाही, विचारात घेतलं जात नाही, आमचा वेळ वाया जातो, आमच्यावर डिसिजन्स लादले जातात. आणि जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मग हा राग अशा प्रकारे बाहेर येतो. त्या महिलेने तेच केलं. आता या सगळ्याच्या पाठीमागचा पॉलिटिकल अँगल पाहूया. हा इन्सिडेंट बीजेपीसाठी का रिस्की आहे? पहिली गोष्ट, एक महिला, एक सुशिक्षित महिला, मुंबईकर, ती पब्लिकमध्ये थेट मंत्र्यांवर ओरडते. हे व्हिज्युअल खूप भयानक आहे आणि तेवढंच पॉवरफुलही आहे. आणि सोशल मीडियाला व्हिज्युअल्स आवडतात. नरेटिव्ह काय तयार होतं या सगळ्यामुळे? जनता नाराज आहे. दुसरी गोष्ट, मेसेज कंट्रोल. सरकार काहीतरी सांगतंय पण जनता काहीतरी वेगळंच दाखवते. आणि जेव्हा पब्लिक रिॲक्शन व्हायरल होते तेव्हा नरेटिव्ह बदलतो. तिसरी गोष्ट, आयर्नी आहे, महिलांसाठी रॅली आहे आणि
एक महिलाच रागात आहे त्याच्यामध्ये, तीच राग व्यक्त करते, तीच रॅली थांबवते. हे कॉन्ट्रडिक्शन लोकांना लगेच दिसतं मित्रांनो, आणि जेव्हा कॉन्ट्रडिक्शन दिसतं तेव्हा ट्रस्ट कमी होतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा, हा आयसोलेटेड इन्सिडेंट्स नाही, हा पॅटर्न आहे. लोक आता ओपनली बोलायला लागले आहेत. सोशल मीडियामुळे असेल, कॅमेरामुळे, अवेअरनेसमुळे, ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्समुळे आज जनता शांत बसत नाही. आणि जेव्हा जनता बोलते तेव्हा पॉलिटिक्स अनकम्फर्टेबल होते. आता इमॅजिन करा, इलेक्शन रॅलीमध्ये ऑपोजिशन काय बोलेल. तुम्ही महिलांसाठी रॅली करता, पण महिलेलाच रस्त्यावर ओरडावं लागतं. सिंपल लाईन आहे, पण खूप पॉवरफुल लाईन आहे. आणि इलेक्शनमध्ये सिंपल नॅरेटिव्ह जिंकतो मित्रांनो. म्हणून ही एक छोट्याशा व्हिडिओची क्लिप नाही, हा पॉलिटिकल सिग्नल आहे की पब्लिक मूड बदलतोय, लोक व्यक्त होऊ लागलेले आहेत. ही गोष्ट सरकारसाठी खूप घातक आहे. ही गोष्ट ह्या सगळ्याचं द्योतक आहे की लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन वाढतंय, त्यांचा राग वाढतोय. आणि असे राग धरून असलेली जनता काय करेल सांगता येत नाही. शेवटी त्या महिलेने एकच वाक्य म्हटलं, गेट आउट. पण त्या वाक्यामध्ये फक्त राग नव्हता, तो होता सिस्टीम बद्दलचा डिससॅटिस्फॅक्शन, असंतोष, रोजच्या आयुष्याचा त्रास आणि इग्नोर्ड असल्याची भावना. म्हणून ही फक्त एक घटना नाही, हा एक मेसेज आहे की जनता आता बोलते. रॅली करून आवाज वाढवता येतो, पण जनतेचा राग दाबता येत नाही. आणि जेव्हा जनता थेट बोलायला लागते तेव्हा पॉलिटिक्स बदलायला लागते. धन्यवाद.